आणि यानंतर आपण थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। कोल्हापूरमध्ये भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई पुण्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये देखील या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मोठ्या संख्येने लोक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आहे। ही रॅली कुठून कुठे निघणार आहे, कोण कोण सहभागी झाले? कोल्हापूरच्या मुख्य मार्गावर ही रॅली आहे आपल्याला पाहायला पाहायला मिळते। आमदार अमल महाडिक यांच्या हे या रॅलीचं नेतृत्व करतात। हो, नक्कीच या तिरंगा रॅलीचा एकच संदेश आहे की देशातील सर्व नागरिकांनी आज देशाला स्वातंत्र्य होऊन ज्या ज्या लोकांनी योगदान दिलंय, ज्यांनी बलिदान दिलं, यांचं स्मरण प्रथम देश ही भावना घेऊन आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। देशापेक्षा कोणीही मोठं नाही ही भावना घेऊन तरुण असतील, ज्येष्ठ असतील, इतर सर्व लोक असतील यांचं स्मरण करणं आणि लोकांमध्ये उत्स्फूर्तपणे या देशाबद्दल आपुलकी भावना या निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचवणं ही भूमिका आजच्या निमित्तानं आहे। तर आपण बघितलं की या ठिकाणी खूप मोठी रॅली आहे, ती सुरू झालेली आहे। हर घर तिरंगा म्हणत खूप मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि कोल्हापूरच्या मुख्य मार्गावरून ही रॅली आहे ती सुरू झाली आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गेल्यानंतर या रॅलीची सांगता आहे ती केली जाणार आहे। निश्चित विजय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।